खेडमध्ये निवडणुकीमुळे राजकारण चांगलंच तापलेलं आणि अशामध्येच आजी आणि माजी आमदारांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत। आमदार बाबाजी काळेंनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती बोलताना मोहितेंचा समाचार घेतलेला आहे। वादग्रस्त विधान केलंय तर शेतकऱ्यांना कमी मोबदला दिल्याचा आरोप सुद्धा काळेंनी केलेला आहे। तर काळेंच्या आरोपाला मोहितेंनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलंय। मी तर त्यांनी लिहिले त्यांना आता उतरले त्यांना एकरा जागा गेले सुद्धा माझी आमदार पलीकडे 8 लाख रुपये रेट मिळाले तुम्हाला 5.5 मी तुमच्या आंदोलनात बसलोय त्यावेळेस मी 10 कार्यक्रम सोडले दिवसभर त्याच्या बरोबर होते तिकडे तुमचे रेट वाढवण्यासाठी वारकरी किंवा आपण जे काही काम करतो हे सांगण्याची वेळ कोणावरही आली नाही पाहिजे, कारण हे सर्व जनता जाणते किंवा जनतेला माहिती आहे की जे काय प्रश्न आहे प्रत्येक माणूस आहे तो जे तालुक्यामध्ये प्रश्न आहेत त्याच्यावरती निर्णय घेण्यासाठी विद्यमान आमदारांकडे येत असतो। पण त्यांनी केवळ माजी आमदार दिलीपांना मोहिते पाटील यांना लक्ष करून त्यांच्याबाबत वक्तव्य करणे हे चुकीचं आहे आणि निंदनीय आहे। काल जे त्यांनी जे वक्तव्य केलंय आमदार दिलीपांना मोहिते पाटील यांच्याबद्दल हे खरं निंदनीय बाब आहे। अक्षरशः ते माळ काढून सगळ्यांना दाखवण्याचा प्रयत्न करतायत, म्हणजे त्यांनाच कळत नाहीये की आपल्या गळ्यात माळा आहे की नाही नेहमी सारखं चेक करणं ह्याला काही अर्थ नाहीये। यापुढे त्यांनी असं वक्तव्य करू नये, कारण संविधानाने जर त्यांना हे जे सन्माननीय पद दिलेलं आहे त्याचा त्यांनी आदर करावा